कुत्ते पालने वाले मार खड़े काम नहीं करते भाई, ऐसा बात नहीं है, मैं पेट्रोल मांगा कैमरा स्टोरेज खराब हो गया। तुम्ही आधी विचारून ते साफसफाई सर्वात सुंदर आहे, चांगलं आहे. काय सूचना आहेत त्या छोट्या मोठ्या दिलेल्याच आहेत. साफसफाई कॉन्ट्रॅक्टरला त्या करून घेऊ. जे कमतरता आहे ती स्टाफची कमतरता आहे. डॉक्टर्स भरपूर आहेत, आपल्याकडे मेडिकल कॉलेज चालू झालेलं आहे, त्या अनुषंगाने बरेच डॉक्टर्स अवेलेबल आहेत. तेरणाचे आहेत, MGMचे आहेत, सगळे डॉक्टर इथं आहेत. या ठिकाणी आपल्याला अजून जे गरज आहे जी इतर स्टाफची ती करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. लवकरात लवकर आदरणीय पालकमंत्री गणेश नाईक साहेब, पालघरचे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नवी मुंबईचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून आपण हा विषय डिस्कस करून येणाऱ्या मीटिंगमध्ये आधी म्हणजे आमचं जे बजेट सेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हे ठेवू आणि ज्या गरजा आहेत त्या संपूर्ण पुरवण्यासाठी किंवा ठोक मानधनवर काही स्टाफ नर्स असतील किंवा इतर जे लागणारे स्टाफ आहे त्या सर्वांना सप्लाय करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यासाठी जे काय लागेल ते करायचं आहे, कारण लवकरात लवकर करायचं आहे, कोण लेट करून चालणार नाही आहे. आणि त्याचबरोबर जे 2 हॉस्पिटल्स आहेत, कोपरखेरणा, दिघा हे पण चालू करण्यासाठी आणि तुर्भा हे 3 हॉस्पिटल लवकर चालू करण्यासाठी तो आम्ही प्रयत्न करतो आहे. ते कशा पद्धतीने करायचं, मॅनपॉवर नाही म्हणून करतो लवकरात लवकर, तरीसुद्धा कसं करता येईल, पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशनने करायचं आहे की कॉन्ट्रॅक्ट बेसवर करायचं आहे, पण सुविधा महापालिकेला द्यायची फ्री ऑफ चार्ज ज्या कोट्यातून त्याच पद्धतीनं त्या करण्यासाठी आपण करणार आहोत. आज आमच्या सर्व डॉक्टर टीमचं मी अभिनंदन करतो. डॉक्टर राजेश म्हात्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली, डॉक्टर गजावादे साहेबांच्या नेतृत्वाखाली, प्रकाश राठोडांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने काम होतं आहे. डॉक्टर इंगळे आहेत, उतरूकर आहेत, ही सगळी टीम खूप वर्षापासून मी पाहतो जीव ओतून काम करायचा प्रयत्न करत आहेत. त्यांना खूप शुभेच्छा आणि अजून चांगलं करण्यासाठी आमचं त्यांना सहकार्य असेल, आमची डिक्टेटरशिप नसेल, आम्ही त्यांना सहकार्य करून त्यांना जे पाहिजे ते चांगलं करून नवी मुंबईची कशी चांगली सेवा करता येईल त्याकडे आपण लक्ष ठेवू. सर, पिछले साल के बजट स्कैन हो, डिजिटल एक्सरे हो, आज MRI भी CT स्कैन MRI तो चालू है. आज MRI का पूरा टेस्टिंग हो चुका है. 1 महीने में 1 मई तक उसका उद्घाटन करने के लिए हम लोग एक प्लान किया है, क्योंकि उसकी यंत्रणा लगती है, उनके डॉक्टर लगते हैं, कौन देखेगा, क्योंकि एक दिन का काम नहीं हो और एक डॉक्टर को भी नहीं चलेगा. उसके लिए एक सॉलिड क्वालिफाइड डॉक्टर चाहिए, सॉलिड, क्योंकि उसके जो निदान है उसके ऊपर बहुत बड़ा खाली फिल्म देख के नहीं चलता है. तो उसका निदान करने के लिए डॉक्टर प्रॉपरली चाहिए. वो सब अपॉइंट करेंगे या किसी को चलाने को देंगे तो अपना मिनिमम जैसा बाहर 10,000 या 6,000 8,000 लगता है एक CT MRI करने के लिए, तो हम लोग 2,000 2,500 3,000 के अंदर बिठा के कम से कम खर्चे में करवा देने का ये कोशिश चालू है. और वो सब कुछ आज देखा मैंने, डिपार्टमेंट सब अप टू डेट हो गया है, खाली उसको चार्ज भी करके रखा है.
आज किसी को अंदर जाने की भी एंट्री नहीं है, बट वो अपॉइंट करने का प्रोसीजर जो है 1 महीने के अंदर पूरा करके 1 मई तक टेंटेटिवली चालू करेंगे सोचा है. अशाही चर्चा किंवा आरोप आहेत की नवी मुंबईतली एक देखा, मेडिसिन की 4 OPD है, गायनेकोलॉजिस्ट की 4 OPD, 4 में 2 3 डॉक्टर बैठे पेशेंट को देखने के लिए एट ए टाइम. जगह भी कमी है तो उसमें सब कुछ देखना भी है, करना भी है. हर पेशेंट को लिटा के देखने की ज़रूरत नहीं रहती. कभी ऐसा ही मालूम पड़ता है कि उसको क्या तकलीफ है, कि क्या करने का है, होता है. बट ओवरफ्लो इतना है, इसका ओवरफ्लो कम करने के लिए ऐरोली का सक्षम करना है. जनरल वार्ड जैसा चले, तुरबा का जनरल वार्ड जैसा चले, और तुरबा का चालू ही नहीं, वो बंद है. और नेहरू का भी वैसा चले, बेलापुर का भी वैसा चले, इसके लिए कोशिश कर रहे हैं. और वो स्टाफ कम होने से ही हो रहा है. तो बेसिक अगर स्टाफ बढ़ गया तो ये सब लोड कम होगा और इतनी गर्दी नहीं होगी. आज मॉड्यूलर OT देखा, मॉड्यूलर कैबिन्स देखे, मॉड्यूलर पैथोलॉजी देखा, मॉड्यूलर मतलब जितना मॉडर्नाइज करने की कोशिश हमारे आयुक्त साहब ने और तत्कालीन जो हमारा स्टाफ है उन्होंने सब सोच के किया है. और उनको जो लगेगा हम पूरा जल्दी से जल्दी देने की कोशिश करेंगे और पूरा करेंगे. फॉर्टिसच्या बाबतीत हे डिस्कशन 800 पेशंट्स वर्षाला असतात. उदाहरणार्थ एक पेशंट हेड इंजुरीचा असेल किंवा उद्या लिव्हर ट्रान्सप्लांटचा असेल, उद्या नी रिप्लेसमेंटचा असेल, तो कमीत कमी 4 दिवस, कमीत कमी 15 दिवस, कधी 3, मॅक्झिमम 2 महिने तो पेशंट बेड सोडत नाही. मग ते बेड काउंट केले जातात. म्हणजे उदाहरणार्थ 15 पेशंटची कॅपॅसिटी पर डे आपली आहे, तर 15 पेशंट 15 दिवस खालीच नाही गेले तर 15 दिवसाची 15 450 बेड झाले. गॉट इट. तर त्या पद्धतीनं ते अडकलं जातं. त्यामुळे आपले हार्डली 350-400 पेशंट पण जाते कधी कधी लवकर बाहेर पडला तर. पण डेंजर पेशंट असेल, हेड इंजुरीज असेल, त्याला बाहेर काढून ठेवता येत नाही. परंतु आज आम्हाला असं निदर्शनास आलं आहे की तिथला जर चांगला पेशंट झाला आणि त्याला जर आपल्याकडे तशाच AC सुविधा देऊन चांगले हे केलं तर तिथल्या बेड आपल्याला खाली मिळतील. ते करण्यासाठी काय करता येईल? बेड वाढवायला पाहिजे पुन्हा. मग ते कुठं ठेवता येईल? मग पेशंटच्या ॲड्रेसप्रमाणे, जसं निरूळचा पेशंट आहे, इथं बोर्डीला आणून ठेवलेलं आहे, निरूळच्या हॉस्पिटलला पाठवलं जाईल. निगराणी असेल. आता सगळे डॉक्टर आमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजेस चालू झाले, त्यामुळे डॉक्टर सगळीकडे आहेत. तर ते काय काय करायचं आहे ते सगळं करायचं आहे. आणि ते आता या विथिन 1 year माय पिरियड विल डू द सक्षम आरोग्य डिपार्टमेंट कसं होईल याकडे आपण बघतो आहे. कारण एक डॉक्टर म्हणून एक सर्व आदरणीय पालकमंत्री गणेश नाईक साहेबांच्या अपेक्षा आहे, सर्व आमच्या सदस्यांच्या अपेक्षा आहे की म्हणून आज जातीनं स्वतः उभा राहतात, येत आहेत, तर आपण करूया. जसं आता आपल्याला काय लागलं तर कुणी KMला जातं, कुणी सॅन हॉस्पिटलला जातं, कुणी मुंबईला जातं. तर जे तर गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे त्याला आपण पण पाठवतो पेशंट. हे रुटीन आहे. डॉक्टर कुठेही लागलं, ठेस लागली, तुमच्या घराजवळ डॉक्टर असेल त्याकडे जाणार. तसं भले तो तुरब्याचा आहे, इथं काम करत असेल, इथं त्याला काही इंजुरी झाली तो इथं जाणार. किंवा तो गोंडीचा आहे किंवा मनखुर्दचा आहे, तो इथं कुठं काय आला असेल कामानिमित्त, त्याला काही त्रास झाला आणि तो ॲडमिट झाला, तर तसं होऊ शकतं. आणि जर फायदा मिळतो आहे म्हणून इथं येऊन चांगली सुविधा आहे म्हणून मुंबईपेक्षा जर घेत असतील तर त्यांना आपण त्यांचे रेट वाढवले गेलेले आहेत. त्याचं शोधून आधार कार्ड, रेशन कार्ड बघून सगळं आपण त्याचे रेट वाढवलेले आहेत. अजून रेट वाढवायचे का? कारण ओव्हरफ्लो जर पनवेलचा आणि उरणचा होत असेल तर रेट वाढवायचे का? पण तो गरीब खराच गरीब आहे की काय अफोर्डिंग आहे हे सगळं शोधून अजून पुन्हा चर्चा करण्यासारखं खूप काय आहे. ते येणाऱ्या काळात 6 वर्ष आम्ही कोणी नगरसेवक नव्हतो, त्या काळात ह्यांना प्रशासनाला पण अडचण होती, रेट कसे वाढवायचे, त्यांच्या अडचणीवर मात करण्यासाठी आमचा हँड इन हँड असेल आणि चांगलं काम करून नवी मुंबईच्या लोकांना काही सुविधा मॅक्झिमम मिळेल ती करूया. बेड वाढवण्यासाठी काय सुविधा करायच्या आहेत त्या करूया. हे बेसिक पुढचं. येस. तुम्ही आधी विचारून